सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 7 सप्टेंबर 2025 रविवार दिवशी खग्रास चंद्र ग्रहण आलेलं आहे. हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, युरोप, ऑस्ट्रेलिया या सर्व प्रदेशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे. म्हणजे भारतातून आपल्याला हे चंद्रग्रहण दिसणार आहे. या चंद्रग्रहणाचे काही वेद नियम आपल्याला जरूर पाळायचे आहे. काय करावं, काय करू नये, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ. तर 7 सप्टेंबर 2025 रविवार दिवशी चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे आणि हे ग्रहण संपूर्ण भारतात हे ग्रहण दिसणार आहे. तर ग्रहणाचा पुण्यकाळ ग्रहण स्पर्श 7 सप्टेंबर 2025 रात्री 9:57 पासून सुरू होणार आहे हे ग्रहण आणि 7 सप्टेंबरला उत्तर रात्री 1:27 म्हणजे 8 सप्टेंबरला पहाटे 1:27 हे ग्रहण संपणार आहे. असा 3.5 तासाचा हा कालावधी या चंद्रग्रहणाचा असणार आहे. वर्षातलं सर्वात मोठं चंद्रग्रहण म्हणजे खग्रास चंद्रग्रहण येत्या रविवारी 7 सप्टेंबर 2025 रात्री 9:57 सुरू होणार आहे आणि मध्यरात्री 1:27 हे ग्रहण संपणार आहे. म्हणजे 8 सप्टेंबरला पहाटे 1:27 हे ग्रहण संपणार आहे. असा 3.5 तासाचा हा ग्रहणाचा कालावधी असणार आहे. तर या ग्रहणाचे वेदाचे नियम कधीपासून केव्हापासून पाळावे, तर 7 सप्टेंबर रविवार रोजी दुपारी 12:37 ते उत्तर रात्री 1:27 पर्यंत आपल्याला वेदाचे नियम पाळायचे आहे. गर्भवती असतील महिला, लहान मुले, आजारी, अशक्त व्यक्तींनी जास्त खाण्यापिण्याचे, झोपण्याचे, टॉयलेट बाथरूमचे जास्त नियम नाही पाळले तुम्ही तरीही चालेल. पण 7 सप्टेंबरला रात्री जेव्हा ग्रहण सुरू होणार आहे 9:57 हे चंद्रग्रहण सुरू होईल आणि उत्तर रात्री 1:27 पर्यंत हे ग्रहण असणार आहे. उत्तर रात्री 1:27 हे ग्रहण संपणार आहे. तेव्हा तरी आपल्याला या 3.5 तासाच्या कालावधीत सर्वांनी नियम जरूर पाळायचे. त्यात गर्भवती महिला असतील, लहान मुलं असतील, अशक्त आजारी व्यक्ती असतील, या काळात या 3.5 तासाच्या काळात कडक नियम म्हणजे वेद नियम जरूर पाळावे. या काळात जेवण करू नये, झोपू नये, पाणी पिऊ नये, कापणे, चिरणे किंवा कुणाविषयी अपशब्द बोलणे, मद्यपान, ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. या नियमांचं पालन सर्वांनी जरूर करायचं आहे. गर्भवती महिला असतील, तुम्ही एखाद्या रूममध्ये बसून राहिलात, काहीतरी देवांचं नामस्मरण करत राहिला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, नाही तर तुम्ही ज्या देवी देवतांना पूजन करतात रोज त्या देवी देवतांचं नामस्मरण करायचं आहे. बाकी काहीही करू नका तुम्ही. या 3.5 तासात तुम्हाला फक्त देवी देवतांचं, तुम्ही ज्या देवांना रोज पूजतात त्या देवांचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे. बाकी कुठलेही विचार करायचे नाही. तुम्ही कुठलं कामसुद्धा करायचं नाही. झाडून घेते, फरची पुसते असं कुठलंच काम तुम्हाला या 3.5 तासाच्या कालावधीत करायचं नाही आहे. रात्री 9-9:30 पासूनच तुम्ही तुमच्या खोलीत बसायचं आहे शांत चित्ताने आणि तुमचं फक्त तुम्ही ध्यान करायचं आहे देवी देवतांचं, तुम्ही ज्या देवांना पूजतात. बाकी कुठलंही काम तुम्ही या वेळात या काळात करू नका. गर्भवती महिलांनी हा नियम जरूर पाळायचा आहे. चंद्रग्रहण असलं की चंद्रग्रहणाचे वेद आपण 9 तास आधीपासून पाळत असतो. तसेच सूर्यग्रहणाचे वेद नियम आपण 12 तास आधी पाळत असतो. तर येत्या 7 तारखेला खग्रास चंद्रग्रहण आहे. तर दुपारी 12:37
वेद आपल्याला पाळायचे आहे, म्हणजे नियम वेद आपल्याला पाळायचे आहे. आता एवढे कडक वेद नियम तुम्हाला जर पाळता येत नसतील, तुम्ही जर सकाळी 12 वाजेपर्यंत जेवण वगैरे सर्व तुमचं नित्यकर्म आटोपून देवपूजा, जेवण खावण, घरातले कामं वगैरे सर्व आटोपणार असाल तर अतिशय उत्तम. आता सर्वांनाच एवढं जमत नसतील, गर्भवती महिला असतील, आजारी व्यक्ती असतील, त्यांना एवढे कडक वेद नियम पाळता येत नसतील, तर मग संध्याकाळी 5:15 आपण ग्रहण मोक्ष म्हणजे ग्रहण संपेपर्यंत तरी उत्तर रात्री 1:27 तरी नियम आणि वेद जरूर पाळावे. जास्त नाही, तुम्ही बाथरूमला वगैरे जाऊ शकतात, पाणी वगैरे पिलं तुम्ही या वेळात या काळात तरीही चालेल. फक्त ग्रहण सुरू होतं 9:57 रात्री 9:57 ग्रहणाला सुरुवात होणार आहे. तसेच 1:27 हे ग्रहण संपणार आहे. हे 3.5 तास फार महत्त्वाचे आहे. महिला असतील, दादा असतील, हे 3.5 तासाचा हा कालावधी ग्रहणाचा असणार आहे. खग्रास चंद्रग्रहणाचा हा 3.5 तासाचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. गर्भवती महिलांनी तरी या 3.5 तासाच्या कालावधी शांत चित्ताने आपल्या खोलीत बसावं. तुमच्या देवांचं नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला एखादं तुळशीपत्र तुमच्या तोंडात ठेवायचं असेल, तुम्ही ठेवू शकता, म्हणजे कुठलेही दोष तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला लागणार नाही. एक तुळशीपत्र तुम्ही तुमच्या हातात ठेवू शकता, दोन्ही हातात एक एक तुळशीपत्र ठेवा, किंवा फक्त तोंडावर जिभेवर जरी एक तुळशीपत्र ठेवलं, ग्रहण संपेपर्यंत कुठलेही दोष तुमच्या बाळाला किंवा तुम्हाला लागणार नाही. आता ग्रहणाचा पुण्यकाळ म्हणजे काय, तर ग्रहण सुरू झाल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत म्हणजे 7 सप्टेंबर 2025 रविवार रोजी रात्री 9:57 ते उत्तर रात्री 1:27 हा ग्रहणाचा पुण्यकाळ असणार आहे. म्हणजे ग्रहण सुरू झाल्यापासून ग्रहण संपेपर्यंत या 3.5 तासाच्या कालावधीला ग्रहणाचा पुण्यकाळ असे म्हटले जाते. ग्रहणाच्या काळात तुम्ही आंघोळ करू शकतात, मंत्र, स्तोत्र, जप, ध्यान, सर्व देवी देवतांची सेवा तुम्ही करू शकता, आपल्या गुरूंचा मंत्र जप तुम्ही करू शकतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ झालंच तर या ग्रहणाच्या 3.5 तासात तुम्हाला जर 11 माळी जप जमला, महिला असतील, दादा असतील, तर अतिशय उत्तम. 11 वेळा मंत्र जप करा या वेळात या काळात. चंद्र देवतेचा मंत्र जप केला तुम्ही, ओम सोम सोमाय नमः, ओम सोम सोमाय नमः, 1 माळ जप करा, किंवा जास्तीत जास्त वेळा तुम्हाला जप करता आला तर नक्की चंद्र देवतेचा मंत्र जप करा. नाही तर आपले श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तुम्ही या काळात म्हणजे ग्रहणाच्या 3.5 तासाच्या कालावधीत ग्रहण सुरू होऊन संपेपर्यंत तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली पठण करू शकतात, गणपती स्तोत्र पठण करू शकता, अथर्व शीर्ष पठण करू शकता, गायत्री मंत्राचा जप करू शकता. तुम्हाला जी सेवा आवडते ना, तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप करू शकता. तुम्ही ज्या देवी देवतांना पूजतात ना, त्या देवी देवतांचा मंत्र जप जरूर करा. नाहीतर सर्वांनी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जपत राहा. या खग्रास चंद्रग्रहणला आपल्या देवतांची सेवा जरूर करा, सर्वांनी करा. तसेच 7 सप्टेंबरला दुपारी चंद्रग्रहणाचे वेध सुरू होणार आहे. दुपारी 12:37 जेवणात, दुधात, पाण्यात तुळशी पत्र टाकून ठेवायचं आहे. महिलांनो, हे कामं आपल्यालाच करायचे आहे. तुम्ही जेवण केलेलं असेल, दूध वगैरे असेल, पाणी असेल पिण्याचं, किंवा तुम्ही वापरणारं पाणी असेल, त्या सर्व वस्तूंमध्ये, त्या गोष्टींमध्ये तुम्हाला एक एक तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे. आता तुळशीपत्र लगेच तोडू नका, वेध सुरू होतात आणि तेव्हा तुम्ही तुळशीपत्र तोडत आहात अशी चूक अजिबात करू नका. आधीच तोडून ठेवा, किंवा तुम्ही फुलवाल्या दादांकडून तुळस विकत आणली तरीही चालेल. नाही तर काही वेळा काहीतरी चूक होऊन जाते आपल्याकडून, वेध सुरू होता आहे ग्रहणाचे आणि तुम्ही पटकन गेलात आणि तुळशीला हात लावला आणि तुळस तोडली. ही चूक अजिबात होऊ देऊ नका. मग काही वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतं. मग आपण म्हणतो आपल्याकडून काय चुका झाल्या.
तर चुकून सुद्धा ग्रहणाचे वेध लागतील दुपारी 12:37 7 सप्टेंबरला दुपारी 12:37 पासूनच चंद्रग्रहणाचे वेध सुरू होणार आहे। या वेळापासूनच तुळशीला हात लावू नका। तुळशीची पूजा वगैरे लांबून करू शकता, तुम्ही नमस्कार करू शकता, तुळशी पुढे हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता, पण तुळशीची पानं किंवा मंजुळा अजिबात तोडू नका। नाही तर तुम्ही म्हणाल तुळस घेतली आणि आपल्याला पाण्यात टाकायची आहे ग्रहणाच्या वेधाच्या म्हणजे नियम पाळताना, पण तुम्ही पाण्यात टाकायला, दुधात टाकायला, जेवणात टाकायला तुळस आधीच तोडून ठेवा किंवा फुलवाल्या दादांकडून तुम्ही विकत आणली तरीही चालेल। वेदामध्ये तुळशीला हात लावू नका, तुळस तोडू नका। म्हणून चंद्रग्रहणाचे वेध लागताच दुपारी 12:37 पासूनच जेवणामध्ये, दुधामध्ये, पाण्यामध्ये तुळशीचं एक एक पान का होईना टाकून ठेवायचंच आहे सर्वांनी। यामुळे काय होईल, अन्न, दूध, पाणी कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही आणि ते तुम्ही टाकून ठेवली तुळस तर तुम्हाला म्हणजे ते पुन्हा वापरता येईल। नाही तर काय होतं, काही लोक पाणी फेकून देतात, चंद्रग्रहण असो, सूर्यग्रहण असो, सरळ पाणी फेकून देतात। पाण्याचा म्हणजे आपण असं दुरुपयोग करायचा नाही आहे। पाण्यात सुद्धा तुम्ही एक तुळशीपत्र टाकून ठेवलं तर तुम्हाला पाणी फेकून द्यावं लागणार नाही। दूध, अन्न आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही। म्हणून चंद्रग्रहणाचे वेध लागताच एक एक तुळशीपत्र जर आपण टाकून ठेवलं प्रत्येक गोष्टींमध्ये तर आपलं कुठलंही नुकसान होणार नाही आणि आपल्याला किंवा अन्नाला, पाण्याला, दुधाला वगैरे कुठल्याच गोष्टींना कुठले दोष लागणार नाही। आपण ते खाऊ शकतो, पिऊ शकतो। चंद्रग्रहणाच्या दिवशी 7 सप्टेंबरला दुपारी 12:37 पासून ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत वेध पाळायचे आहे आपल्याला। या वेध काळात स्नान करू शकता, तुम्ही देवपूजा करू शकता, नित्यकर्म करू शकता, जप करू शकता, श्राद्ध ही कर्म तुम्हाला करता येतील। वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 7 सप्टेंबरला 2025 रविवार रोजी आलेलं आहे। या ग्रहणाचे शुभ फळ या 8 राशींना होणार आहे आणि 4 अशा राशी आहे त्यांना अशुभ फल मिळणार आहे। या चंद्रग्रहणाचं अशुभ फल या 4 राशींना होणार आहे। म्हणून चुकून सुद्धा या 4 राशींनी हे चंद्रग्रहण बघू नका। ह्या 8 राशींनी चंद्रग्रहण बघितलं तरीही चालेल, त्यातल्या त्यात 4 राशींना तर खूप शुभ परिणाम या चंद्रग्रहणाचे मिळणार आहे। तर तुम्हाला मी 4 राशी सांगत आहे ज्यांना शुभ फल प्राप्त होणार आहे। खग्रास चंद्रग्रहणाचे शुभ फल प्राप्त होणाऱ्या राशी म्हणजे पहिली रास मेष रास, दुसरी रास वृषभ रास, तिसरी रास कन्या आणि चौथी रास धनु या राशींना शुभ फल प्राप्त होणार आहे। तुम्ही शुभ फल प्राप्त होणाऱ्या राशींनी चंद्रग्रहण बघितलं तरीही चालेल, त्यातल्या त्यात गर्भवती महिला असतील या राशीच्या तर तुम्ही चंद्रग्रहण बघू नका। तसेच मिथुन रास, सिंह रास, कन्या आणि मकर या राशींना मिश्र फल असणार आहे, म्हणजे शुभ परिणाम पण तुम्हाला दिसतील आणि काही म्हणजे वाईट परिणाम पण तुमच्या जीवनावर घडू शकतो। त्याचबरोबर कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अशुभ फल प्राप्त होणार आहे। कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन या राशींनी अजिबात, या राशींच्या व्यक्तींनी अजिबात चुकून सुद्धा हे चंद्रग्रहण बघू नका आणि गर्भवती महिला असतील, आजारी अशक्त व्यक्ती असतील त्यांनी सुद्धा हे चंद्रग्रहण चुकून सुद्धा बघू नका। 7 सप्टेंबरला रात्री 9:57 हे ग्रहण प्रारंभ होणार आहे, सुरू होणार आहे। रात्री 11:01 चंद्र पूर्ण झाकला जाणार आहे। रात्री 12:24 चंद्र पूर्ण झाकलेला असणार आहे। तर या वर्षातील सर्वात मोठं चंद्रग्रहण 7 सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे। कर्क राशीच्या व्यक्तींनी, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी, कुंभ आणि मीन या 4 राशीच्या व्यक्तींनी चुकून सुद्धा हे ग्रहण बघू नका। घरात बसा या दिवशी। गर्भवती महिला असतील, अशक्त, आजारी या व्यक्तींनी आपल्या घरात बसायचं आहे आणि आपल्या देवांचा मंत्रोच्चार करायचा आहे। मग तुम्हाला कुठलेही वाईट परिणाम तुमच्या आयुष्यावर दिसून येणार
येणार नाही, ग्रहण बघू नका. त्याचबरोबर मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना अतिशय शुभ फल प्राप्त होणार आहे. तुम्हाला जर चंद्रग्रहण बघायचं तर तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मिथुन रास असेल, सिंह, तुला आणि मकर या राशींना मिश्र फल मिळणार आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी पण घडू शकतात आणि काही वाईट गोष्टी पण घडू शकतात. तुम्ही सुद्धा हे चंद्रग्रहण बघू शकतात. तर येत्या 7 सप्टेंबर रोजी सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून गेलेली असतील. माझे महिला असतील, दादा असतील, महिलांनो, या चंद्रग्रहणाचे वेध लागताच आपल्या घरातल्या पाणी असो, जेवण असो, दूध वगैरे असो, मुलांचं काही तुम्ही जेवण वगैरे करून ठेवलेलं असेल, सर्व गोष्टींमध्ये एक एक तुळशी पत्र टाकून ठेवायचं आहे. आजारी व्यक्ती असतील किंवा गर्भवती महिलांनी तुम्ही स्वतः जरी तुमच्या मुखामध्ये म्हणजे तोंडामध्ये एक एक तुळशीपत्र ठेवून घेतलं, तुम्ही खाल्लं ते तुळशीपत्र, काहीही हरकत नाही. पण वेध लागताच तुळशीला तोडायचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुळस बाहेरून विकत आणा किंवा आदल्याच दिवशी तुम्ही 6 तारखेला तोडून ठेवली तरीही चालेल. पण या वेळात, या काळात तुळस तोडू नका. फक्त तुळशीचं एक एक पान आपल्या या घरातल्या गोष्टींमध्ये जरूर टाकून ठेवायचं आहे. या ग्रहणाच्या 3.5 तासाच्या कालावधीत तरी गर्भवती महिलांनी अवश्य काही नियमांचं पालन जरूर करा. तुमच्या रूममध्ये बसा, शांत बसा. कुठलंही काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. तुम्ही ज्या देवांना पूजतात त्या देवांचा मंत्रोच्चार करा. नाहीतर सर्वांनी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आवर्जून जेवढ्या वेळा करता येईल, मोजमाप नका करू. तुम्हाला फक्त माळ वगैरे नाही घेतली, तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. किंवा तुम्ही ज्या देवांना पूजतात त्या देवांचा मंत्रोच्चार करा. पण शांत चित्ताने आपल्याला फक्त देवांचा मंत्रोच्चार करायचा आहे. बाकी कुठलंही काम वगैरे करू नका. शांत राहा, कुठलेच मनात विचार करू नका. बघा, सर्वांना या ग्रहणाचे शुभच परिणाम दिसून येणार आहे. आनंद, आरोग्य आपल्याला प्राप्त होणार आहे. ग्रहण आहे म्हणून घाबरायची काही गरज नाही. ग्रहण म्हणजे चंद्र, सूर्य, पृथ्वी यांची खगोलीय स्थिती असते. त्यात थोडेसे बदल होतात म्हणजेच ग्रहण असते. घाबरून जायची गरज नाही. शांत चित्ताने देवांचा मंत्रोच्चार करा आणि शांत राहा. आपल्याला शुभच परिणाम दिसणार आहे. मी ज्या 4 राशी सांगितल्या ज्यांना अशुभ फल प्राप्त होणार आहे, त्यांनी पण घाबरून जायची काहीही गरज नाही. तुम्ही तुमच्या देवांचा मंत्रोच्चार करा. या 3.5 तासात तरी म्हणजे ग्रहण सुरू होणार ते संपेपर्यंत तरी आपल्याला शांत चित्ताने आपल्या देवी देवतांचा मंत्रोच्चार करायचा आहे. 7 सप्टेंबरला रात्री 9:57 पासून ते उत्तर रात्री 1:27 पर्यंत या 3.5 तासाच्या कालावधीत फक्त आपला देव आणि आपण, बाकी कुणीच नाही, एवढा फक्त आपल्या देवांचा मंत्रोच्चार करायचा आहे. बघा, शुभच आपल्याला फळ प्राप्त होणार आहे.